अब उस पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्री को शक्तिमान कैसे बनाया जाए, ये हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। आज महाशिवरात्री आहे, तर महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। माझी सकाळीच मस्त अशी पूजा झाली। मंदिरात जायचा विचार अजून हो नाही आहे, कपालेश्वरला जाऊया असं वाटतं आहे, पण गर्दीमुळे नको वाटतं कारण तब्येत बरी नाही। बघू, जिथे गर्दी नसेल एखाद्या महादेवाच्या मंदिरात आम्ही जाऊ। सिद्धेश्वर म्हणून एक मंदिर, ते पण छान प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर आहे। एरिया मला नाही माहिती ॲक्च्युली, कारण नाशिक एवढं नाही माहीत मला, त्यामुळे सिद्धेश्वर म्हणून भरत म्हणत होते की एक मंदिर आहे, आपण तिथे जाऊया। सो तिथे जाणार आहोत, विचार आहे। ताई येणार आहेत, ननदबाई माझ्या, तेव्हा बघू। आणि मस्त अभिषेक केला, तीर्थ वगैरे पिलो। आत्ता म्हटलं छान असं मस्त फराळ बनवून घ्या। ॲक्च्युली विचार होता भाजी काहीतरी बनवावी आणि शिंगाड्याचं पीठ होतं तर त्याचं पोळी बनवावी, पण परत नाही म्हटलं की नको, साबुदाणाच बनव। तर मग एक तर साबुदाणा तर नको म्हणून साबुदाणा, गोड रताळे आणि मिरच्या तळणार आहे, तसा बेत आहे। आणि संध्याकाळी आज ना नाशिकमध्ये म्हणजे आमच्या घराच्या जवळ RTO आहे, तिथं एका स्कूलमध्ये बालकुंभ मेळा म्हणून एक प्रोग्राम आहे। तिथे शक्तिमान, आपण लहान असताना शक्तिमान लागायचं दूरदर्शन, त्याच्यात जे ॲक्टर होते मुकेश खन्नाजी ते येणार आहेत। सो बघू, आम्ही आज तिथे जायचा प्लॅन आहे, कारण यांनाही सुट्टी आहे, निधीलाही सुट्टी आहे आणि आता थोडं बरं वाटतं आहे, त्यामुळे तिथे जाणार आहोत। सो आता आधी फराळ करून घेतो आणि मग बोलते तुमच्याशी। तर फराळ वगैरे झाला, आता संध्याकाळ झालेली आहे, निधू बाहेर गेलेली आहे आत्याकडे त्यांच्याबरोबर। आम्ही जसं की तुम्हाला आधी म्हटले की बालकुंभ मेळा आहे तिथे जाणार आहोत, तर तिथे जात आहोत। आता एक्झॅक्ट तिथलं सगळं काय असेल, त्यांनी काय काय प्रोग्राम्स ठेवले, मला वाटतं त्यांनी काहीतरी वक्तृत्व स्पर्धा आणि फॅशन शो ठेवलेला आहे, काही खाद्यमेळावा असं जे पॅम्पलेट होतं त्यात मी बघितलं होतं। सो ह्या सगळ्या गोष्टी असतील। फर्स्ट टाइम जात आहोत, तर माझाही पहिलाच अनुभव असेल, निधीचाही पहिला अनुभव असेल, तर बघूया आपण कसं आहे काय आहे। चला तुम्ही पण। सो आम्ही इथल्या कुंभमेळ्यामध्ये आलेलो आहोत आणि गर्दी पण प्रचंड आहे, अजून कार्यक्रम सुरू नाही झालेला आणि लहान मुलांचा कार्यक्रम असल्यामुळे भरपूर गर्दी आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात की गर्दी खूप आहे आणि तिकडे स्टेजवर समोर मान्यवर बसलेले आहेत। अजून जे प्रमुख अतिथी आहेत मुकेश खन्नाजी ते आलेले नाही आहेत अजून। सो ते आल्यानंतर बघू आपण, अजून कार्यक्रम स्टार्ट नाही झालेला। थोड्याच वेळात आपले प्रमुख पाहुणे इथे उपस्थित होणार आहे, तेव्हा सगळ्या बाल गोपाळांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही एकदम शांत बसायचं आहे आणि पालकांना माझी नम्र विनंती। यानंतर गेस्ट आहेत ते आलेले नाही, तोपर्यंत भरतला म्हटले की जे कॅरेक्टर आता येणार आहेत प्रमुख अतिथी मुकेश खन्नाजी, ते शक्तिमानमध्ये आम्हाला माहित, आपल्याला माहिती होतं शक्तिमान, आताच्या पिढीला शक्तिमान माहित नाही। आम्ही यूट्यूबला जरी निधीला दाखवलं की आम्ही हे बघायचो शक्तिमान असं तसं, तरी निधीला ते एवढं नाही माहिती, पण खरंच एक मस्त मजा होते शक्तिमान बघत टाकण्याची। तुम्ही शक्तिमान बघायचे की नाही मला कमेंट करून नक्की सांगा। साधारणतः 7:45च्या आसपास मुकेश खन्नाजी इथे आलेले होते। गर्दी प्रचंड झालेली होती, जशी त्यांची व्हॅनिटी व्हॅन आली तसं जेवढे बसलेले होते ना लोक आतमध्येच सगळे बाहेर आलेले होते गेटच्या जवळ। ॲक्च्युली हा जो व्हिडिओ शूट केलेला आहे तो भरतने केला, गर्दीमुळे मला असं वाटलं की नको मी आणि निधीने गर्दीत जायला, म्हणून आम्ही जिथं बसलेलो होतो तिथेच थांबलो। बाकी सगळं शूट जे होतं ते भरतने घेतलं आणि त्यांना ते गर्दी बघतच होते की बापरे किती लोक आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन दिसत होते ॲक्च्युली। तर यांचं स्वागत खूप छान मस्त लेझिम वगैरे खेळून करण्यात आले होते, ढोल ताशांच्या गजरामध्ये, आणि लेझिम वगैरे विद्यार्थ्यांनी खेळलं होतं। त्यानंतर आपलं छान नवीन अतिथी आल्यावर जसं औक्षण वगैरे करतो की त्याच पद्धतीचं यांचं या ठिकाणी औक्षण केलेलं आणि मग त्यांना पुढे स्टेजकडे जाण्यासाठी जायला सांगितलं होतं।
त्यांचं आगमन वगैरे झालं. आता भूकही लागलेली आहे आणि वेळ झाला 8 वाजले. तर इकडे साबुदाण्याचा स्टॉलही होता, कारण जसं म्हटले की खाद्यमेळा पण आहे, तर इकडे साबुदाण्याचा स्टॉल आहे. आणि आंध्र चायनीज एक्सप्रेस म्हणून पण त्यांनी साबुदाणा वडाचा केलेला आहे. स्वतः आम्ही मस्त असं गरमागरम साबुदाणा वडा एन्जॉय करतो आणि मग बोलतो. क्रंची मस्त. मैं कुछ बोलूं? सबसे पहले तो यही कहूंगा कि आज महाशिवरात्रि है. ओए बच्चों, चुप, एकदम चुप. कोई नहीं बोलेगा बच्चा. अगर बोलेगा तो मैं उड़ के निकल जाऊंगा. तो चुप रहेगा. जब यहां से बोलते हैं तो वहां से कोई नहीं बोलता, ठीक है? यहां सुनिए ध्यान से. आप सभी को महाशिवरात्रि की ढेर सारी शुभकामनाएं. मैं जब पहली बार यहां से जब मैं एंटर हुआ तो ऐसा घेर लिया मुझे, और मुझे लगा कि कहीं मैं किल्विश के डेन में तो नहीं पहुंच गया. मैं पूरा अंधेरे में मेरे को लोग खींच के जा रहे हैं. सर इधर आइए, उधर आइए, इधर चलिए, उधर चलिए, इधर चलिए. मैं 2 मिनट तो ऐसा लगा कि मैं किल्विश के दरबार में तो नहीं पहुंचा. लेकिन जैसे ही मैं यहाँ पर आगे आया तो मैंने महसूस किया कि हम कितने भी कुंभ मेले करें, कितने भी हरिद्वार में करें या ऋषिकेश में करें, इलाहाबाद में करें, नासिक में करें, सब कुंभ मेले पर टिका हुआ है. आप लोगों की जो प्रगति होगी, हमारे देश की प्रगति होगी. मुझे खुशी है कि ये बहुत ही अच्छा कंसेप्ट इन्होंने बनाया है, बाल कुंभ मेला, जिसमें हम बच्चों से मिलते हैं, बच्चों को उनका टैलेंट के बारे में बताते हैं, उनके टैलेंट को उजागर करते हैं. देखिए बच्चों, हर बच्चे के अंदर पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्री मौजूद है. हर बच्चे के अंदर. अब उस पंडित गंगाधर विद्याधर मायाधर ओंकारनाथ शास्त्री को शक्तिमान कैसे बनाया जाए, ये आपके इस कुंभ मेले में पॉसिबल है. क्योंकि जैसे कि आचार्य जी ने कहा कि होता है जब आदमी को अपना ज्ञान, होता है जब आदमी को अपना ज्ञान, कहलाया वो शक्तिमान. शक्तिमान इसलिए है कि वो हमारे देश की संस्कृति से जुड़ा हुआ है. आज के बच्चों को भी कहूंगा, बच्चों के माता पिताओं को भी कहूंगा, जितनी भी प्रगति आप कर लेते हो, जितने भी पढ़ा लेते हो अपने बच्चों को, कभी कोई फॉरेन भेजता है बच्चों को, लेकिन उनको कहो कि अपने देश की परंपरा अपने कंधों पर लेकर चले. प्रगति विदाउट परंपरा कोई फायदा नहीं देगी आपको. ये आधुनिकता, अगर आप कितने भी आधुनिक हो जाए, कितने भी अमेरिका में चले जाए, हमारे देश है, हमारे देश की परंपरा है, हमारे देश के वेद पुराण है, गीता है, उन सबको पकड़ के चलिए. मैं माँ बाप से कहना चाहूंगा कि बच्चों में वो गुण डालिए. वो कितने भी बड़े बन जाए, लेकिन हमारा देश, देश की परंपरा, देश के वेद पुराण, देश की गीता, देश का इतिहास बच्चों को पढ़ाइए. लेकिन वही मुकेश खन्ना आज जिंदगी के उस मुकाम पर है जहां बहुत से लोग पहुंचना चाहते हैं. देखिए, मैं बीएससी एलएलबी हूं. मैं इसलिए यहां नहीं पहुंचा कि मैंने एसएससी में फर्स्ट आया हूं, या बीएससी में फर्स्ट आया हूं, या एलएलबी में फर्स्ट आया हूं. मैं इसलिए यहां पहुंचा हूं कि मैंने जिंदगी का एग्जाम पास किया. बच्चों को जिंदगी का एग्जाम पास कराइए. जैसे अभी मेरी इनसे डिस्कशन हो रही थी, गुरुकुल में बच्चों को जिंदगी में आगे बढ़ने के गुर सिखाए जाते हैं. यहाँ पर एसएससी, एचएससी, बीएससी, सिर्फ आप सर्टिफिकेट लेके आगे बढ़ते हो, लेकिन कोई फर्स्ट आए, सेकंड आए, थर्ड आए, कोई फर्क नहीं पड़ता. मैं जाती ही नहीं. धन्यवाद. छत्रपति शिवाजी की बात निकली है तो मैं आपको अपना एक रहस्य बताता हूं. महाभारत के बाद मैं छत्रपति शिवाजी का रोल करने जा रहा था.
मेरा इतना बड़ा कैलेंडर भी बना था, वही जो शिवाजी का पोज है, ऐसा दाढ़ी लगाकर मैंने फोटो खिंचाई थी और बाला साहब ठाकरे ने देखा था और उन्होंने कहा था कि अगर भविष्य में शिवाजी दिखेगा तो ऐसा दिखेगा। लेकिन मैं वो सीरियल नहीं कर सका। मुझे याद है किसी ने एक एमएलए थे मेरे साथ बैठे हुए थे, बात कर रहे थे। मैंने अनाउंस किया था, उनके पूरे शिव सैनिक थे, उनके बीच में कहा था कि मैं एक और आत्मा का रोल करने जा रहा हूँ। उन्होंने मुझसे एक बात कही, सर आपकी हाइट तो 6'1" है या 6'2" है। मैंने कहा है, शिवाजी तो इतने लंबे नहीं थे। मैंने कहा देखिए, मैं आपके शिवाजी की हाइट कम नहीं कर रहा हूँ, बढ़ा रहा हूँ। क्या बात है। छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रत्येक मराठी कार्यक्रम अजून सुरू, पण निधी आता कंटाळली नाही म्हणते बसायचं म्हणून आम्ही विचार केला की जावा. त्यांचं जे मनोगत होतं ते ऐकलं ॲक्च्युली. जवळून बघितलं मी तेव्हा जे आले निधीला घेऊन. निधी इकडे हो, निधी गाडी येते. तर लहान मुलं कंटाळत आहेत म्हणून खूप लेट झालेला आहे. तर म्हटलं आता घरी जावं. त्यांचं मनोगत वगैरे झालं आणि आता थोडं प्राईज डिस्ट्रीब्युशन सुरू आहे. तिथे जे कार्यक्रम झाले होते त्याच्यात तेवढाच कार्यक्रम, म्हणजे ते झालं की कार्यक्रम संपेल म्हणून आम्ही विचार केला की चल जावं आता, कारण ती राहत नाही आहे. सो आम्ही आता घरी जातो. सो आम्ही घरी वगैरे आलो. आता मी थोडीशी भगर बनवते आहे, कारण भरत म्हटले भूक लागलेली आहे थोडी. सवय नाही ना, कारण वर्षात ना एकच उपवास करतात ते, म्हणून मस्त अशी भगर बनवते आहे. कढईमध्येच बनवते, लगेच शिजून जाते भगर. आणि इकडे भरत आहेत ना, तर ते गाजराचा रस काढत आहेत पिण्यासाठी नाही, तर टर्टल जे आहे आमचा विनू, तर तो ना थोडासा सुस्तवलेला राहतोय. तर आज त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो आम्ही. तर असं डॉक्टरांचं म्हणणं पडलं की थोडे त्याच्यात व्हायटमिन्स कमी झालेले आहेत, म्हणून त्याला 4-5 दिवस गाजराच्या रसात डीप करून ठेवायचं आहे आम्हाला. रात्री फक्त, दिवसभर तो नॉर्मल पाण्यामध्ये राहील. बाकी तुम्हाला दाखवते की तो आता एकदम शांत राहतो, झोपत असतो. तो झोपलेला आहे तो अजून पण इथे विनू. तर डॉक्टरांना विचारलं आम्ही की तो झोपतो. तर डॉक्टरांचं असं म्हणणं पडलं की वातावरणाशी मॅच करून घ्यायला, वातावरण गरम म्हणजे शरीरामध्ये तसे, आता एक्झॅक्ट त्यांनी काय शब्द वापरला होता आठवत नाही, तसं मॅच करून घेण्यासाठी ते थोडेसे डोळे लावून बसलेले असतात असं त्यांनी सांगितलं. आणि पुन्हा तो तेवढा ॲक्टिव्ह होण्यासाठी हे सांगितलेलं आहे. आणि एक ड्रॉप दिलेला आहे, ड्रॉप नाही मल्टीव्हिटॅमिन दिलेला आहे त्याच्या पाण्यात टाकण्यासाठी. सो बघू आता. इकडे रस काढून झालेला आहे आणि भरत टाकणार आहेत त्याला. पूर्ण डीप झाला पाहिजे तसं सांगितलेलं होतं डॉक्टरांनी. सो आता त्याला आम्ही डीप केलेलं आहे या गाजराच्या रसामध्ये. बघू आता त्याची काय होतं, थोड्या वेळ त्याचं ऑब्झर्वेशन करतो आम्ही, नंतर डॉक्टरांना कॉल करतो तसं परत. तर विनूला गाजराच्या रसात वगैरे ठेवलं. तर मला आधी भीती वाटली, कारण सडनली आपण गाजराच्या रसात टाकतो. पण म्हटलं ठीक आहे, त्याच्या बेटर हेल्थसाठी करावं. अशी धाकधूक होती मनाला की असं तो जे होईल, सर्वाईव्ह होईल की नाही त्याच्यामध्ये. पण तो झाला. लगेच त्याने अशी मानवर काढली, खाली टाकतोय मानवर, असं छान खेळतोय तो त्याच्यामध्ये. डॉक्टरांनी 4-5 दिवस करायला सांगितलंय, कारण त्याच्यातनं त्याला खूप सारे व्हायटमिन्स मिळतील जे त्याच्या शरीरासाठी चांगले असतील. सो करू आम्ही ते आता. आणि मला इंस्टाग्रामच्या याच्यासाठी 1-2 जण म्हटलेत की होईल सगळं ठीक, काळजी करू नको. तर त्या 1-2 जणांचे मनापासून आभार. अजून तरी आज पण मला काही इंस्टाग्रामकडनं काही अजून अपडेट आलेलं नाही, काहीच. मी फॉलोअप घेते पण त्यांचा अजून काही रिप्लाय नाही. बघू, कदाचित परवा येईल असं वाटतं, कारण 2 दिवस सुट्टीचे असतात. आता तसं ते इंस्टाग्राम काही भारतातलं नाही आहे, पण बघू काय होतं. तर काही नाही, टेन्शन अजूनही गेलेलं नाही आहे. तर आजच्या महाशिवरात्री एकदम छान गेली, मस्त गेली. दर्शन आम्ही सिद्धेश्वर मंदिरात गेलेलो होतो. आय थिंक रामवाडीचा एरिया होता. तर हां बरोबर, रामवाडीमधल्या सिद्धेश्वर मंदिरात तिथे गर्दी, म्हणजे येताना लागलं ते. ॲक्च्युली आम्हाला विनूला घेऊन गेलो तिकडनं येताना हॉस्पिटलमधून. तर तिथे दर्शन घेतलं आणि घरी आलो. आणि मग तिथला जो कार्यक्रम होता तो बघितला आम्ही. तर म्हटलं चला आता व्लॉग एंड करून घेऊया, कारण उद्या शिवजयंती आहे. तर इतकी भन्नाट तयारी झालेली नाशिकमध्ये,
म्हणजे मी जळगावमध्ये बघितली ना, तर आता इतक्या वर्षांमध्ये मी मस्त अशी शिवजयंती बघणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे बघण्यासाठी आणि तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी सुद्धा. सो उद्याचा दिवसही खूप छान जाणार आहे, कारण तयारी मी बघितली. चौकात गल्लीत अशा भरपूर ठिकाणी महाराजांच्या मूर्त्या, महाराजांसाठीचं डेकोरेशन, ती युवा पिढी तयार असलेली, आणि डीजेमध्ये त्यांनी इतर कुठल्या गाण्याला लावण्याच्या ऐवजी महाराजांचे पोवाडे लावलेले आहेत. ही गोष्ट मला प्रचंड आवडली. फक्त डीजेचा आवाज खूप जास्त केलेला आहे, जे समजत नाही आहे इतका जास्त केलेला आहे. ती एक गोष्ट चुकीची ॲक्च्युली. पण ठीक आहे, तर उद्याचं आपण बघूया तुमच्याबरोबर आणि मी शेअर करेल. सो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आहे. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. पण तोपर्यंत काळजी घ्या. बाय.